ना आईच्या अस्थींचं विसर्जन, ना 10वं ना 13वं ना गोड जेवण. IAS तुकाराम मुंढे यांचा कर्मकांडाला फाटा. राज्यभरात नेहमीच चर्चेत असलेले IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांचे निधन झाले. त्यानंतर तुकाराम मुंढे यांनी आईचे विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांच्या निधनानंतर परंपरेप्रमाणे नदीमध्ये अस्थि विसर्जन न करता तुकाराम मुंढे आणि अशोक मुंढे यांनी दारामध्ये एक वडाचे झाड लावत तिथे अस्थि विसर्जित केल्या. तुकाराम मुंढे यांनी आता 10वा 13वा गोडजेवण असे कोणतेही विधी होणार नाहीत असे जाहीर करत कर्मकांडाला फाटा दिला आहे. त्यामुळे आता मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा होते आहे. तुकाराम मुंढे यांनी म्हटले की मला माझ्या आईचा नेहमीच पाठिंबा मिळत आला. तिचं नेहमीच म्हणणं असायचं की ती जबाबदारी किंवा भूमिका दिली जाईल ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित पार पडावी. पूर्वी आम्ही बदल्यांच्या विषयांवर चर्चा करायचो, पण आता त्यावर बोलणं थांबवलं, कारण आता तो पूर्णपणे शासनाचा अधिकार आहे. निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी श्रद्धांजली आहे. या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईंच्या अस्थीचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केले आहेत, असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.